डॉक्टरला बोला, डॉक्टरची गरज आहे आपल्याला. तर बिल फार खतरनाक आलं आहे मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज गाडीचे झालेले आहेत 5000 किलोमीटर पूर्ण आणि सेकंड सर्व्हिसिंगचा टाईम आलेला आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की गाडीची सर्व्हिसिंग जवळ आली आणि सर्व्हिसिंगला जायचं आहे. तर आज निघालं सर्व्हिसिंगसाठी डहाणूला. तर आज आपल्या आहे सेकंड सर्व्हिसिंग आणि 5000 किलोमीटरवर हंटर 350ची सेकंड सर्व्हिसिंग असते. बऱ्यापैकी जर तुम्हाला माहिती असेल, जर कोणी हंटर 350 वापरत असेल आणि जर नाही वापरत असेल तर त्यांनासुद्धा जर काहीचा विचार करत असाल तर त्यांना सांगून देतो की 5000 किलोमीटर सेकंड सर्व्हिस असते. आणि आज आपण चाललेलो आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेकंड सर्व्हिसिंगमध्ये टोटल किती कॉस्ट जाते, काय काय चेंज होतं आणि काय काय सर्व्हिसिंगमध्ये होतं, काय काय नवीन टाकतात आणि काय काय ऑइल वगैरे जे काही चेंज होते ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर टोटल कॉस्ट वगैरे किती येते, टोटल खर्च किती येतो सेकंड सर्व्हिसिंगसाठी, ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. मागच्या वेळेस पण मी 200 किलोमीटर एक्स्ट्रा चालवलेली गाडी आय थिंक, आणि ह्या वेळेस पण थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे. तर करूया सेकंड सर्व्हिसिंग आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघत राहा. खूप जास्त मजा येणार आहे. मजा येण्यासारखं काय नाही, पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तर थोडंसं बघायला तुम्हाला भेटेल की किती मेंटेनन्स वगैरे कसा आहे गाडीचा. आणि गाडीची कंडिशन बघा, एकदम मी पुसलेली पण आहे गाडी. आज मी रोज पुसतो. बऱ्याच दिवसापासून गाडी बंद होती आणि आज फार दिवसातून गाडी काढली. जवळजवळ 1 आठवड्यापासून गाडी बंदच होती, कारण सर्व्हिसिंग आली तेव्हापासून मी गाडी बंदच ठेवलेली होती, मी चालवलीच नव्हती. तर आता काढली आणि आज सर्व्हिसिंग करून येऊ. त्याच्यानंतर मग परत कुठेतरी एखाद्या नवीन राईडवर जायचा विचार चाललेला आहे आपला, तो सुद्धा आपण करूया लवकरच. तर मित्रपरिवार काय पोहोचलो मी आता सध्या डहाणूला. जस्ट 9:30 झालेले आहेत आणि आता आहे मी बस स्टँड जवळ. इथून थोडंसं पुढं आपलं शोरूम आहे रॉयल एनफिल्डचं. काय होय, इलेक्ट्रिकवाला चिल्ला आहे भाई. ऑय काय ऑय, ओवरटेक तो मैं भी कर रहा था, ओवरटेक तो तू भी कर रहा था. मी निघालो असतो पण त्याने पण स्पीड वाढवला टाईम. तरी उघडलं आहे का नाही का, मी आलो सगळ्यात पहिले. तुला दिसला गाड़ी तो ये नहीं है. अपन आ चुके हैं शोरूम. ये देखो, ये है शोरूम. आणि माझा गाडी डिलिव्हरीचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघू शकता, तो सुद्धा आपण टाकलेला आहे. इथूनच गाडी घेतलेली होती आपण. आणि साईडला आहे सर्व्हिस सेंटर आणि इकडनं शोरूम. का काका काय म्हणता, गुड मॉर्निंग. सर्व्हिसिंग काय कंप्लेंट करायची आहे? कंप्लेंट तर काय नाही, मला आता सध्या गाडी सर्व्हिसिंगची आहे गरज. साहेबांना फोन केलेला ना. केलेला हो. कुठली सर्व्हिस आहे? सेकंड 5000. किती वेळ असेल मेकॅनिकल? आले मी आपला साहेब किती वाजता येतात? साहेब 10:30 पर्यंत येते. ठीक आहे. एक मोठा डॉक्टर आहे. हां, डॉक्टरला बोला, डॉक्टरची गरज आहे आपल्याला. गायची बघा ग्रीन कलरमध्ये. ह्याचं नाव काय आहे? मेट्रो सिरीजमध्ये येते आय थिंक. जर नाव असेल ना, ह्याचं नाव नाही माहिती मला त्या कलरचं, बट हा पण भारी कलर दिसतोय. आपल्याकडे आपली गाडी तिकडे आहे, डॅपर ट्रे. आणि अजून इथून आलं आहे आणि शोरूममध्ये दाखवतो तुम्हाला अजून. हे बघा, हे शोरूम आहे आपलं डहाणूचं इकडे. आणि आतमध्ये कोणाची तरी डिलिव्हरी असेल. एक 350 हंटर व्हाईट कलरमध्ये आणि इकडे क्लासिक 350 आणि तिकडे अजून एक क्लासिक 350 आहे. क्लासिक 350 याच्यावर भारी फिनिशिंग एकदम भारी दिसते. और ये हम दिख रहे हैं क्या?
या तिकडे ते सगळं आहे, हेल्मेट वगैरे सगळे ठेवलेलं आहे. डॉक्टर, एक डॉक्टर, मोठा डॉक्टर कुठे आहे? येईल ना? ये मला गाडी दे तर करून लवकर दे यार, सेकंड सर्व्हिसिंग आहे. तर काहीच हे बघा इथे इंडिकेटर दिसतंय सर्व्हिसिंगचं, सिम्बॉल आला आहे. तर हे थोड्या वेळात सर्व्हिसिंग झाल्यानंतर ते काढून देतील. आणि अजून मला थोडंसं इंजिनमधून आवाज येतो माझ्या गाडीचा, तुम्हाला ऐकवतो, आवाज ऐकायला येईल का नाही. गाडी चालू करून खिडकीत आवाज येतो याच्यातनं, खिटखिट असं आवाज येतो. आणि हे पण गाडी चालू करून बघितली, तेच ड्राईव्हची ह्यांची गाडी आहे. तर ह्याच्यातनं आवाज नाही येत आहे, माझ्या गाडीत येत आहे, माझ्या गाडीत येत आहे. वॉशिंग करायची असेल ना? वॉशिंग करायची आहे ना. याचं झालं ना का? हां, काय होईल वॉशिंगचं? वॉशिंग करायची आहे ना, म्हणून सांगतो ना. तर मित्रांनो गाडी जाते आता सर्व्हिसिंगसाठी आतमध्ये, त्याच्या मागे आपण पण जाऊ, काका पण आहेत. लाईट नाही आहे का? लगाव लाईट लगाव. से मग आज काय काय होईल? डिस्क ब्रेक, हां, क्लच सेटिंग, मिरर आणि चेअर लुब्रिकेशन. ऑइल वगैरे चेंज नाही. हे ऑइल फिल्टर साफ वगैरे होईल का नाही ते बघून घे एकदा. हां, ऑइल फिल्टर बघ साफ करायला लागलं तर, कारण बाकी तर सगळं ओके आहे गाडीमध्ये, फक्त ब्रेक पॅड बघेल, बाकी सगळं ठीक आहे. वॉशिंग बिशिंग करून भेटेल, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही ना, फटाफट होऊन जाईल. ठीक आहे, चालेल चालेल. चलो गाईज, ब्रेक पॅडचं काम चालू झालं आहे, खोलायचं. हो गया फिटिंग. ह्याच्यामध्ये काय ते ऑइल सारखं लागलं ना, मोटोलाचं. मित्रांनो पुढचा झालाय, आता मागचा करतोय. चांगले आहेत ना? ओके, ब्रेक पॅड आपले चांगले आहेत, टेन्शन नॉट. हे झालं, बघू आपण आता बघू डिस्क ब्रेकचं ऑइल पुढच्या. है ना? ओके, हे बघा गाईज, एक मिनिट असं दाखवतो. आहे आहे आहे, दिसतंय रे, भरलेलं आहे पूर्ण, पाणी सगळं असते. हां हां हां, ह्याच्यात घेतं का थोडं थोडं, ब्रेक दाबला का थोडं वरती घेतं. ओके, सेकंड सर्विस, बडे डॉक्टर. मोठे डॉक्टर नेहमी लेटच येतात. अरे बाबा, बोलायचं नाही काय, शांत, देवाचं नाव घ्यायचं. नहीं बघ किती घाण आहे. ये देखो यार, इतना गंदा है, ये देखो, म्हणून बोललो क्लीन कर. तेव्हा इथे पण लागले ना खाली, क्लीन कर. तर गाईज आता आलोय वॉशिंग सेंटरला, इकडे डहाणूमध्येच. वॉशिंग आपल्याला त्यांच्याकडूनच करून भेटते. तर गाडी बघा किती घाण आहे एकदम, तशा कंडिशनमध्ये आहे यार. मी गाडी एवढी घाण कधी नाही ठेवत, मी नेहमी पुसून ठेवतो, पण आज धुवायची होती म्हणून मी गाडी पुसली त्या सकाळी, फटाफट निघून आलो. तर आता फटाफट वॉशिंग करून घेऊ. सर्व्हिसिंग तर झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. वॉशिंग केल्यानंतर मग चेन लुब्रिकेशन होईल. चेनवरती आपण स्प्रे वगैरे मारणार, इथे चेन आहे. आणि त्याच्यानंतर मग आपलं गाडीचं काम फिट अँड फिनिश. काही टाईमपाससाठी बोरं भेटत की ना, नाही का? मी टाईमपास खातो आता काय. चलो काय काम चालू.
गाईज गाडी रेडी आहे एकदम धुवून क्लीन झालेली आहे सगळी गाडी आणि आता निघायचं आहे शोरूमकडे परत रिटर्न आणि जाऊन बघू किती कॉस्ट वगैरे झालेले आहे किती बिल झालेलं आहे ते जाऊन बघू आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो तिकडे गेल्यानंतर बिल. तर गाईज आता करूया लुब्रिकेशन. ठीक आहे तो गाईज करते बी लुब्रिकेशन. चेन लूब करायचं आहे आणि चेन बघा क्लीन केलेलं आहे एकदम मस्तपैकी. तर आपण आता डायरेक्ट नवीनच मागितला आहे मी स्प्रे रॉयल एनफील्डचा. उलटं मी नवीनच घेऊन टाकलं लुब्रिकेंट डायरेक्ट रॉयल एनफील्डचं. ह्याची किती MRP आहे 200 रुपये. तर मला कामात येईल घरी पण लागते मला तो मी घेऊन ठेवले. चला बघू आता बिल किती झालं तो देखते हैं. अभी बिल कितना हो रहा है तुम्हाला दाखवतो. जास्त काही केलेलं नाही आहे. आय थिंक बिल कमीच होईल पण ह्याचे 200 रुपयाचे ॲड होतील आणि बघू किती होतं बिल. तर गाईज बिल आहे माझ्या हातामध्ये आणि आता मी तुम्हाला दाखवतो टोटल कॉस्ट किती झालेले आहे आणि बिल किती झालेले आहे. तर बिल फार खतरनाक आलं आहे मित्रांनो. फार डेंजर बिल आलं आहे. तुम्हाला दाखवतो किती बिल आलं आहे. तर गाईज हे बघा बिल दिसतंय तुम्हाला. टोटल बिल झालं आहे 118 रुपये. मित्रांनो फक्त आणि फक्त 118 रुपयामध्ये माझी टोटल सर्व्हिसिंग झालेली आहे. सेकंड सर्व्हिसिंग. फर्स्ट सर्व्हिसिंगचे काहीतरी 1200 काहीतरी रुपये झालेले. त्याच्यानंतर आता हे सेकंड सर्व्हिसिंग माझी 5000 किलोमीटरला झाली. तर ह्याचं टोटल झालं आहे ते फक्त 118 रुपये. आणि मी ल्यूब घेतलं माझ्या स्वतःसाठी तर ते वेगळं आलं तर ते 200 रुपये. जर ते नसलं घेतलं तर माझे फक्त आणि फक्त 118 रुपयाचं बिल झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती एकदम म्हणजे आपली साधी गाडी जर सर्व्हिसिंगला घेऊन गेलो तरी त्याच्या पण 118 रुपये बिल होणार नाही. आणि असं स्कूटी घेतली तरी तुम्ही जर फ्री सर्व्हिसिंगला घेतले ना तर त्याचे पण 118 रुपये कधी बिल झालं नसेल. तर बघू शकता रॉयल एनफील्ड हंटर 350 जर तुम्ही घ्यायचा विचार करसाल तर सर्व्हिसिंग कॉस्ट काय एवढी जास्त नाही आहे. फर्स्ट आणि सेकंड सर्व्हिसिंग झालेली आहे. आता नेक्स्ट सर्व्हिसिंग डायरेक्ट 10,000 किलोमीटरला होईल. तर एकदम 118 रुपयामध्ये माझी सर्व्हिसिंग झालेली आहे. मला वाटलेलं खूप जास्त सर्व्हिसिंग होईल पण काय चेंज नाही झालं. फक्त ब्रेक पॅड वगैरे चेंज झाले आणि जास्त काही चेंज नाही झालं. ब्रेक पॅड आणि थोडंसं लुब्रिकेशन करून दिलं. गाडी वॉश केली आणि क्लच वगैरे सगळं बघितलं. सगळं फिटिंग वगैरे चेन वगैरे सगळं बघितलं. तर त्याच्यामध्ये सगळं फक्त 118 रुपयामध्ये सर्व्हिसिंग झालेली आहे. आणि आता लगेच निघूया. तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हंटर 350चा मागील फर्स्ट सर्व्हिसिंगचा पण ब्लॉग टाकला आहे तो सुद्धा जाऊन बघू शकता. आणि मी आहे सध्या डहाणूमध्ये जर तुम्हाला घ्यायची असेल तर गाडी येऊ शकता इथे आणि शोरूमला व्हिजिट करू शकता. चांगली सर्व्हिसिंग आहे आणि कुठल्याही हे ॲडव्हर्टाईजमेंट नाही करत आहे बट मी माझे जेन्युइन रिव्ह्यू देतो आहे. तर तुम्ही इथे येऊन करू शकता. 118 रुपयामध्ये सर्व्हिसिंग झालेली आहे. तर चला निघूया लगेच भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.